त्याच्यावर प्रसन्न होतातच, पण याच्यापेक्षा आणखी सांगतो, ज्ञानानं केलेली भक्ती ही मात्र त्याच्यापेक्षा असताना जास्त श्रेष्ठ आहे. मग याचं एक बोलण्याची भूमिका सांगतो. महाशिवरात्र महाशिवरात्र महाशिवरात्र, रात्र एक येत नाहीत वर्षामध्ये, 365 असणारा वर्षाचा दिवस आहे. रात्री अनेक येतात, पण भगवान शंकरला सगळ्यात जर मोठी रात्र कोणती आवडत असेल तर त्या रात्रीचं नाव आहे महाशिवरात्र. सगळ्यात मोठी असणारी रात्र भगवान शंकराला आवडते. देवी पार्वतीला किंवा माता असणारी जगदंबिकेला सगळ्यात जास्त जर वर्षामध्ये जर रात्र जर कोणती आवडत असतील, फक्त नवरात्रा. त्याच्यानंतर कुठली रात्र आवडत नाही, फक्त नवरात्र. आता काही भूमिका सांगतो, ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे तेच महात्म्य तुम्हाला सांगण्याकरता सुरुवात करतो, फक्त लक्ष देऊन ऐका. नेमकी ही महाशिवरात्र प्रगट तरी कधी झाली आणि भगवान शंकराला या महाशिवरात्रीच्या बाबतीमध्ये असं प्रेम तरी का निर्माण झालं, याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सुंदर कथा सांगतो. लक्ष देऊन असणारी कथा ऐका. इथं आज मी असेल, तुम्ही सगळे श्रोते मंडळी असाल, प्रत्येक जणाला बोलत असताना अशी एक भूमिका आहे की माझ्यापेक्षा शहाणा कोणी नाही. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा कीर्तनकार कोणी श्रेष्ठ नाही. एखादी घरामध्ये महिला असेल तर तिला असं वाटतं माझ्यासारखा स्वयंपाक कुणाला कळत नाही, किंवा बस घरचा कारभारी नसणारी जर भूमिका कोण असेल तर मी असेल. गावातला एखादा कर्ता पुरुष असेल तर त्याला असं वाटतं माझ्यापेक्षा दुसरा कोणी नाही. याच्या बाबतीमध्ये एक दिवस या सृष्टीचा उत्पन्न करणारा असणारा जर भाग सांगायचा म्हटलं तर या सृष्टीला उत्पन्न करणारे आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला असं वाटलं एवढी सृष्टी मी निर्माण केली आणि एवढी सृष्टी निर्माण केली असल्याच्या नंतर या सृष्टीचा कर्ता जर कोण असेल तर कर्ता मी, या सृष्टीचं पालन करणारा जर कोण असेल तर मी, आणि या सृष्टीचा संहार करणारा जर कोण असेल तर मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसाच्या जवळ मी येत नाही किंवा जोपर्यंत माणसाजवळचं मी तुटत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो, कीर्तन झाल्याच्या नंतर आपण एक अभंग म्हणतो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माणसानं कधी अहंकार करायचा नाही आणि अहंकाराचं वारं सुद्धा लागू नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा. पण या अहंकारानं आतापर्यंत एक जणाला पछाडलं नाही. आतापर्यंत अहंकारानं लहान लोक सोडून द्या, घरामधले गावातले सोडून द्या, पण या अहंकारानं ब्रह्मदेवाला सुद्धा असणारं सोडलं नाही. एक दिवस ब्रह्मदेवाला असा अहंकार झाला, सृष्टीला उत्पन्न करणारा मी आहे म्हणून कृष्णाच्या अवतारामध्ये गोपाळही चोरून नेले आणि गायी सुद्धा चोरून नेले. कशा करता? सगळ्याचा सृष्टीचा जर बनवणारा कोण असेल तर मी. आणि वर्णन असं केलेलं आहे, जवबरी मी न माझे तुटे तवबरी आत्माराम कैसेनी भेटे. अरे बाबा, जोपर्यंत मी तुटत नाही तोपर्यंत आत्माराम भेटत नाही. ब्रह्मदेवाने निर्णय घेतला या सृष्टीला निर्माण करणारा मी आहे, मग माझ्यापेक्षा शहाणं कोणी नाही. एक दिवस घटना अशी घडली, ब्रह्मदेवानं चलण्याकरता सुरुवात केली. चालत 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 असणारे क्षीरसागराच्या ठिकाणी गेले. आता क्षीरसागरामध्ये कोण झोपतं? क्षीरसागराच्या ठिकाणी भगवान विष्णू झोपतात. आणि क्षीरसागर जर सांगायचं म्हटलं तर भगवान विष्णूची असणारी सासरवाडी आहे. लक्ष करून ऐका बरं का. भगवान विष्णूची क्षीरसागर सांगायची म्हटलं तर सासरवाडी. तुम्ही म्हणाला असं कसं काय? भगवान विष्णूच्या पत्नीचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मीचा जन्म कुठून झाला? समुद्रातून. समुद्राचं मंथन केल्याच्या नंतर. लक्ष्मीचा भाऊ सांगायचा म्हटलं तर जालंधर, आणि जालंधराची उत्पत्ती जर कुठून झाली असेल तर समुद्रामधून. म्हणजे लक्ष्मी आणि जालंधर हे सख्य बहीण भाऊ. जालंधरासोबत भगवान विष्णूचं युद्ध झालं, भगवान विष्णू हारले आणि भगवान विष्णूनं बोलण्याकरता सुरुवात केली, काही मागायचं असेल तर मागा. त्यावेळेस भावाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल तर भावाचं सगळ्यात जास्त प्रेम म्हणजे बहिणीवर. त्यावेळेस सुंदर स्वरूपामध्ये जालंधरानं सांगितलं, देवा एकच माझी विनंती आहे, मला एकच वरदान द्या. राहायचंच असेल तर इथून पुढे आता तुम्ही वैकुंठामध्ये राहू नका. राहायचं असेल तर माझ्या बहिणीसहित सगळा संसार घेऊन तुम्ही क्षीरसागरामध्ये या. सगळा संसार घेतला आणि भगवान विष्णू क्षीरसागराच्या ठिकाणी येऊन राहिले. भगवान ब्रह्मदेव तिथं आले आणि ब्रह्मदेव आल्याच्या नंतर ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूला बोलण्याकरता सुरुवात केली, उठा, मी तुमचा असणारा पालन पोषण करणार आहे, सृष्टीला निर्माण करणार आहे, मी आलेलो आहे, उठा आणि उठून माझं दर्शन घ्या.
विचार करा बरं का. आता सृष्टीला निर्माण करणारे आहेत, उठा तुम्ही, उठा लवकर तुम्ही आणि माझ्या पाया पडा. हे पाया पडून घेणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. त्याला माणूस सुद्धा तसा लागतो. उगं पैसे देऊन पाया पडून घेऊ नका, स्वतःहून माणसाने यावं आणि आपलं दर्शन घ्यावं. तसं कार्य सुद्धा आपण करावं लागतं. ब्रह्मदेवाने बोलण्याकरता सुरुवात केली, उठा आणि माझ्या पाया पडा. भगवान विष्णू प्रश्न विचारला, का पाया पडू? त्याचं कारण एक आहे, सगळ्या सृष्टीला निर्माण करणारा मी आहे, माझ्या पाया पडा. त्यावेळेस भगवान विष्णूंना हसत हसत सांगितलं, बघा एवढे जरी भगवान विष्णू असतील त्यांच्या जवळ सुद्धा मी पण आला. त्यांनी सहज बोलण्याकरता सुरुवात केली, तुमच्या पाया पडायचं म्हटलं तर अगोदर हा इतिहास पहा, नेमका तुमचा जन्म कुठून झाला. गोष्ट लक्षात आली का? तुम्ही म्हणता ना पाया पडा, मग तुम्ही पाया पडा म्हणता, मुलानं बापाच्या पाया पडायचा का बापानं मुलाच्या पाया पडायचं? मुलानंच बापाच्या पाया पडावं लागेल ना. मग तुमचा जन्म नेमका कुठून झाला? ब्रह्मदेव बोलू लागले, एवढं मला माहित नाही. मी सांगतो ना, 1000 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि माझ्या बेंबीमधून असणारं कमल उत्पन्न झालं आणि त्या कमळामधून असणारा तुमचा जन्म झाला. त्या कमळाच्या देठाला धरून तुम्ही आतमध्ये गेला तरी माझा आणखी पत्ता तुम्हाला लागला नाही. तुमची आई आणि वडील जर सांगायचे म्हटलं तर आई आणि वडील मी. पायाच पडायचं असेल तर माझ्या पाया पडा. घटना काय घडली आता? पाया पडण्याकरता बरं का, दुसरं तिसरं काही नाही. ब्रह्मदेवाने सांगायचं माझ्या पाया पडा आणि भगवान विष्णू सांगायचं माझ्या पाया पडा. आणि भांडणं कधी लागतात माहिती का? लोक अगोदर बोलत बोलत एका दोकाला म्हणतात बरं का, असं बोलत बोलत, तुला मी 4 वर्षानं सांगलोय बांध टोकरू नको बरं का. कळतं का? शेतातले भांडणं बरं का, तुमच्याकडे बांधच म्हणतात ना. हा, एखादा शेतकरी दुसऱ्याला सांगतो, तुला 4 वर्षानं सांगतो बांध टोकरू नको, पण तो ऐकत नाही. 5-7 वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर मग त्याला राग सहन होत नाही. सांगून सांगून थकल्याच्या नंतर पुन्हा मात्र भांडणं सुरू होतात. एकानं सांगायचं तुम्ही पाया पडा, एकानं सांगायचं तुम्ही पाया पडा. गोष्ट बोलत बोलत वाढली, पुन्हा शिव्यापर्यंत गोष्ट गेली. तुम्ही म्हणताल देवात पण शिव्या असतात का? त्यांच्यात बी शिव्या असतात बरं का. आपल्याकडे जसे असतात तसं त्यांच्याकडे पण असतात. एकमेकाला शिव्या देण्याकरता सुरुवात झाली, एकमेकानं पुन्हा हातानं मारण्याकरता सुरुवात केली. एकमेकाचा कपडा धरणं, ह्यानं त्याला खाली पाडणं, त्यानं ह्याला खाली पाडणं, इतके भांडणं सुरू झाले. घटना अशी घडली, भांडणं मिटवण्याकरता अनेक लोक आले. भांडणं मिटवण्याचे आल्याच्या नंतर मग मात्र भांडणं वाढले. मिटवाय लोक आल्यास भांडणं वाढतात बरं का. हा, भगवान क्षीरसागराच्या विष्णूच्या ठिकाणी असणारे सगळी देवता मंडळी आली, त्यांनी एक पक्ष धरला. सत्य लोकामधून ब्रह्मदेवाचे सगळे लोक आले आणि त्यांनी एक पक्ष धरला. दोघांचं घनघोर युद्ध. त्या घनघोर युद्धामध्ये ब्रह्मदेवानी हंसावर बसले आणि विष्णू भगवंतांनी गरुडावर बसले आणि घनघोर युद्ध सुरू झालं. त्या घनघोर युद्धामध्ये 33 कोटी देवतांना असं वाटलं आता सृष्टी राहणार नाही, सृष्टीचा लय होऊन जाणार. त्याचं कारण एक आहे, एखाद्या गावात जर भांडण जर पेटले आणि 2 जर पार्ट्या झाल्या ना, काय होईल सांगता येत नाही. इथं भांडणं माणसाचे नाहीत, इथं भांडणं एकानं सृष्टी निर्माण केली आणि एकानं सृष्टीचं पालन पोषण करणाऱ्या यांचे भांडणं आहेत. त्यावेळेला लोकाला असं वाटलं आता सृष्टी राहणार नाही, सृष्टीचा लय होणार. या सृष्टीला स्थापन करण्याकरता, जशाला तसं ठेवण्याकरता सगळ्या देवता मंडळींनी जो पळ काढला तो भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर. तिथं गेले आणि भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. सकल देवा आधी देवा, कृपाळू आदी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहस्र रूपा. देवाची स्तुती केली. भगवान शंकरांनी डोळे उघडले, सांगितलं का आलात? त्यांनी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी दोघांची भांडणं चालू आहेत. सांगितलं तुम्ही इथपर्यंत येण्याची गरज नाही बरं का, तुमची यायची पण इथपर्यंत गरज नव्हती. ती देवता मंडळी म्हणतात आम्ही आलात, आमचा अगोदर विचार करा. सांगितलं तुम्ही इथपर्यंत यायची गरज नव्हती. कुठं नेमकं काय काय चालू आहे, कुठं काय काय चालू आहे तुम्ही मला येऊन सांगायची गरज नाही. काही गोष्टी लक्षात घ्या बरं का. तुम्ही जाऊन देवाला घरानं सांगू नका. अरे बाबा, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठं काय चालू आहे, कुठं काय चालू आहे. आज आपल्या चिकलठाणच्या ठिकाणी सुद्धा असणारं कीर्तन चालू आहे, देवाला जाऊन सांगू नका. देवाला माहिती आहे ना कुठं काय गोष्ट चालू आहे, देवाला सांगण्याची गरज नाही. देवाला प्रत्येक असणारी गोष्ट माहिती आहे, कुठं काय चालू आहे. भगवान शंकर सांगतात इथपर्यंत येऊन तुम्ही कष्ट केलं, माझी विनंती आहे येण्याकरता तुम्ही कष्ट केलं, तुम्ही आपापल्या ठिकाणाला असणार निघून जा. त्या दोघांचे भांडणं मिटवण्याचं काम मी करतो. काय केलं भगवान
शंकरांनी. त्यांचे भांडणं मिटवण्याकरता काही जाऊन कुणाचे हात पकडले नाहीत किंवा काही नाही, बाजू घेतली नाही किंवा काही नाही. घनघोर युद्धामध्ये भगवान शंकरांनी एक अग्निस्तंभ निर्माण केला आणि अग्निस्तंभ इतका निर्माण केला की त्या अग्निस्तंभाचं वरचं टोक कुणाला दिसता आलं नाही आणि त्या अग्निस्तंभाचं खालचं टोक कुणाला दिसता आलं नाही. घनघोर असणाऱ्या स्वरूपामध्ये अग्नीचा असणारा खांब आणि अग्नीचा खांब दोघाच्या बरोबर मध्यभागी असणारा निर्माण झाला. दोघांनी असे एकमेकाचे हात पकडलेले होते. दोघाच्या मध्ये निर्माण झाला. दोघ जण साईडला निघून गेल्याच्या नंतर होता अगोदर लहान, जसं आपल्या मंडपाचा पैप आहे का नाही, अशा स्वरूपामध्ये लहान, पण दोघ जण बाजूला निघून गेल्याच्या नंतर त्याचं विशाल स्वरूपामध्ये निर्माण झालं. इतका उंच वाढला की त्याचं टोक सुद्धा कुणाला पत्ता लागला. शेवटी दोघांनी निर्णय घेतला. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू सांगतात आता भांडण खेळायचं नाही. आपल्या दोघांपाशी श्रेष्ठ नेमका कोण आहे याचा निर्णय आता आपण दोघांनी करायचा. एक जणानं या खांबाच्या वर जायचं आणि शेवटचं असणारं टोक पाहायचं. एक जणानं या खांबाच्या खाली जायचं आणि शेवटचं असणारं टोक पाहायचं. जो कोणी दोघाच्या अगोदर आपल्या, एक जणानं वर गेला ना, एक जणानं खाली जायचं, दोघांपैकी जो अगोदर येईल तो आपल्या दोघांपैकी असणारा पूज्य. ठरली गोष्ट. भगवान ब्रह्मदेवानं हंसाचं रूप घेतलं आणि हंसाचं रूप घेतल्याच्या नंतर त्यांनी वर जाण्याकरता सुरुवात केली. भगवान विष्णूंनी तिथं रूप घेतलं ते म्हणजे वराह भगवंत, म्हणजे आपण ज्याला आपण डुक्कर म्हणतो का नाही, त्याचं रूप घेतलं आणि भगवान विष्णूंनी त्या खांबाच्या खाली जाण्याकरता सुरुवात केली. खांबाचे एक जण खाली आणि एक जण असणारा वरी. कालांतरात असणारी भूमिका सांगितलेली आहे. हजारो वर्षाचा कालावधी निघून गेला पण भगवान विष्णू खाली जाऊ लागले. पण खाली जात असताना नेमके पाताळ किती आहेत हे अगोदर ऐका. हे आपलं पृथ्वी तल आहे. याच्या खाली 1 आणि 2 पाताळ नाहीत, याच्या खाली 7 पाताळ आहेत. त्या पाताळाची नाव ऐका. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. एका पाताळामध्ये बळीला नेऊन घातलेलं आहे भगवान विष्णूंनी. तुका म्हणी बळी आणि जीव दिला पायातळी. सुतल लोकामध्ये ज्या बळीला नेऊन घातलं तो एक पाताळ. पण त्या पाताळाचा असताना भाग सांगतो. आपल्या इथं पृथ्वी तलावर उगवत असताना दिवसा उगवतो चंद्र आणि रात्री उगवतो सूर्य, बरोबर ना? सकाळी उगवतो सूर्य, रात्री उगवतो तो चंद्र. पण तिथं सूर्यही उगवत नाही आणि तिथं चंद्रही उगवत नाही. तिथं वर्णन असं केलेलं आहे, तिथं सगळे आमोलिक असणारे मणी आहेत आणि त्या मण्याचाच नुसता प्रकाश आहे. तिथं सूर्याची गरज नाही आणि चंद्राची गरज नाही. आपल्यापेक्षा सुद्धा ते पाताळ फार श्रेष्ठ आहेत. त्याची लांबी रुंदी जर सांगायची म्हटलं 10,000 योजनाचा एक एक पाताळ आहे आणि एकाच्या खाली एक, एकाच्या खाली एक, एकाची खाली एक. त्याचं कारण एक आहे, आपल्याला जी इमारती बांधण्याची भूमिका जर इंजिनियर जर कुठून भेटले असतील ना, हे पाताळ देवानं असे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या इमारती चालू आहेत बांधकाम करण्याकरता. याच्या वर स्वर्ग सांगितलेले आहेत. कुठं वर्णन आलेलं आहे 21 स्वर्ग आणि कुठं स्वर्गाचं वर्णन आलेलं आहे 7 असणारे स्वर्ग. त्या 7 जणांची नाव ऐका. भूरलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक असे 7 आहेत वर. भगवान विष्णूंनी वराह भगवंताचा अवतार घेतला, खाली गेले. अनेक दिवसापर्यंत चालण्याकरता सुरुवात केली पण शेवटपर्यंत गेल्याच्या नंतर त्या खांबाचा असणारा अंत सापडला नाही. भगवान विष्णू वर आले आणि वर आल्याच्या नंतर त्यांनी निर्णय घेतला आपल्याला काही त्या खांबाचा पत्ता लागला नाही म्हणून वर येऊन थांबले. घटना अशी घडली, भगवान ब्रह्मदेव वर गेले पण वर गेल्याच्या नंतर काही स्वर्ग असणारे ओलांडून गेल्याच्या नंतर त्यांनाही वर जाण्याचा असणारा शक्य गोष्ट जमली नाही. तिथं असणारा एक झाडाचा भाग सांगितलेला आहे, केतकी नावाचा असणारा वृक्ष. नंबर 2 ला सांगितलेले आहे गाय. दोन स्वरूपामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यांनी विचार केला आता मी तर याच्या वरी जाऊ शकत नाही, मग आता आपण एक काम केलं पाहिजे, याला 2 साक्षीदार निवडले पाहिजे. केतकी नावाच्या फुलाला विनंती केली, बाबा माझी एक विनंती आहे, तू फक्त खोटी साक्ष दे. जर तुला प्रश्न विचारला की ब्रह्मदेवानं शेवटचं टोक पाहिलं का, तू सांगायचं माझ्या डोळ्याच्या देखत बघितलं. आणि गाईला सुद्धा सांगितलं जर तुला प्रश्न विचारला तर तू सुद्धा सांगायचं माझ्या डोळ्याच्या देखत असणारी ब्रह्मदेवानं असणारी या खांबाची असणारी भूमिका पाहिलेली आहे. 2 जण साक्षीदार बनवले आणि खाली आणले. आता सुद्धा शेत विकल्याच्या नंतर, प्लॉट विकल्याच्या नंतर कुठल्याही कामाला साक्षीदार किती लागतात? 2 लागतात बरं का. ही पहिलीच भूमिका आहे. 2 साक्षीदार झाले की काम ओके झालं बस. खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर मग मात्र
ब्रह्मदेव आल्याबरोबर आनंदित चेहरा, भगवान विष्णू तिथं थांबलेले. आणि भगवान विष्णू थांबल्याच्यानंतर प्रश्न विचारला, तुम्ही बघितलं का हे शेवटचं टोक? भगवान विष्णू सांगितलं, मी भरपूर खाली गेलो पण मला काही शेवटचं टोक सापडलं नाही. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, वरचं टोक तुम्हाला सापडलं का? सांगितलं, हा पट्ट्यानं बघितलं. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर एक गाय आणि नंबर 2 ला केतकी नावाचा असणारा फूल किंवा वृक्ष, त्या फुलाने येऊन असणारी भूमिका सांगितली. माझ्या डोळ्याच्या देखत बघितलं आणि गायीनं सुद्धा साक्ष दिली. ही गोष्ट साक्षात स्वरूपामध्ये विष्णूनं ऐकल्याबरोबर 100 रुपयाचा फुलाचा हार आणला, गंध आणला आणि ब्रह्मदेवाला लावला, गळ्यामध्ये हार घातला आणि पाया पडले. त्यांचा स्वीकार भगवान विष्णूने केला, मान्य झालं. पण ही गोष्ट भगवान शंकराला मान्य झाली नाही. का? अरे आजपर्यंत माझा शेवटचाही भाग अंत कोणी पाहू शकत नाही. गोष्ट लक्षात घ्या. आजपर्यंत भगवान शंकराचा जन्म कधी झाला हे कुणाला सांगता येत नाही. म्हणजे सुरुवात, लक्ष करा बरं का. आजपर्यंत भगवान शंकराचा जन्म कुणाला सांगता येत नाही ना. आजपर्यंत इथून पुढं व्यास महर्षी असतील, नाही कुणी कवी असतील, भगवान शंकर किती दिवसापर्यंत सृष्टीमध्ये राहणार आहेत कुणाला सुद्धा कुठल्या संताला सांगता येणार नाही. भगवान शंकराला राग आला, माझा जन्माचाही भाग कुणाला सांगता येत नाही, किती दिवसापर्यंत मी थांबणार आहे याचा अंतही कुणाला सांगता येत नाही. पण इथं गाईला आणि केतकी नावाच्या वृक्षाला सांगता येतो, म्हणजे ही चुकीची भूमिका आहे. आणि ब्रह्मदेव तर सांगतात, मी अंत पाहिला, माझा अंत कुणीच पाहू शकत नाही. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकराला राग आला आणि रागाच्या भरामध्ये जो खांब होता त्या खांबामधून साक्षात स्वरूपामध्ये असणारे भगवान शंकर असणारे प्रगट झाले. बोलिए भगवान शंकर की, उमापति महादेव की, उमापति महादेव की. त्याच्यामधून भगवान शंकर असणारे प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर भगवान शंकराला राग आला. रागाच्या भरामध्ये आपल्या दोन्ही भोवळ्याच्या मधून असणारा एक पुरुष असणारा निर्माण केला. त्याचंच नाव भैरव. जर कोणी तुम्ही काशीला गेला असेल तर तिथं असणारे काळ भैरव आहेत. लेकराला पाठीमागे बोलू नका बरं का, लेकराला बोलू देऊ नका पाठीमागे. जर काशी विश्वनाथाला किंवा मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नाशी, उदार नाही पंढरीशी, पायापाशी विठोबाच्या, जर तिथं कोणी गेला असेल तर भैरवनाथाचा किंवा काळ भैरवाचा अवतार जर कोणता असेल तर दुसरा तिसरा अवतार नाही, तो काळ भैरवाचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा. प्रगट केल्याबरोबर तर ब्रह्मदेवाला असताना बोलत असताना भगवान शंकराचं दर्शन घेतलं. काळ भैरवानं सांगितलं, देवा काय मला आज्ञा आहे सांगा. एका शब्दामध्ये सांगितलं, ऐका माझं. इथं ब्रह्मदेवाला 1 आणि 2 नाहीत, 5 असणारे शिरकमल आहेत. ज्या ब्रह्मदेवानं ज्या मुखातून असणारी खोटी साक्ष दिली त्याचं एक शिरकमल मात्र ठेवायचं नाही. काय केलं त्या भैरवनाथानं? हातामध्ये खडग घेतलं आणि खडग घेतल्याच्या नंतर जे ब्रह्मदेवाचं शिरकमल खोटं बोललं होतं त्याला जाऊन पकडलं आणि शिरच्छेद करून टाकला. तिथून पुढल्या कालावधीमध्ये ब्रह्मदेवाला असणारे 4 असणारे शिरकमल थांबले. एवढंच नाही, रागाच्या भरामध्ये भगवान शंकरांनी शाप देऊन टाकला ब्रह्मदेवाला, इथून पुढल्या कालावधीमध्ये तुम्ही खोटं बोललात, पृथ्वी तलावर तुमची कुठेही पूजा होणार नाही. अजिबात पूजा कुणी होणार नाही तुमची. नंबर 2, बोलण्याकरता सुरुवात केली. केतकी नावाचा असणारा जो वृक्ष आहे त्याला शाप देऊन टाकला, इथून पुढल्या कालावधीमध्ये माझी पूजा करत असताना कुठल्याही पूजा, फुलानं पूजा होईल, बेलाच्या असणाऱ्या भागानं पूजा होईल, पण माझी पूजा करत असताना केतकी नावाच्या फुलानं मात्र माझी कधी पूजा होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, कुठं जरी फुल जर व्हायचं असेल तर भगवान शंकराला केतकी नावाचं फुल कधी सुद्धा असणार अर्पण करायचं नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, कामाची गोष्ट आहे. केतकी नावाचं फुल भगवान शंकरला कधी सुद्धा अर्पण करायचं नाही. नंबर 2, केतकी नावाच्या असणाऱ्या वृक्षाला शाप देऊन टाकला आणि केतकी नावाचा वृक्ष रडू लागला. देवा, एका प्रश्नाचं माझं उत्तर द्या अगोदर. अनंत जन्मामध्ये पुण्य केल्याच्या नंतर, लक्ष करा बरं का, अनंत जन्माच्या नंतर पुण्य केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते, दर्शन होतं आणि सगळं पाप नष्ट होऊन जातं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मला शाप दिला ना, तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर पाप राहतं का एवढं सांगा मला. तुम्ही मला शाप दिला मान्य, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर पाप राहतं का? राहत नाही. याच्या पुढे आणखी उत्तर आहे का? त्याला दुसरा दृष्टांत, भावार्थ रामायणामध्ये किंवा रामायणामध्ये एक दृष्टांत सुंदर येतो. वाली
वालीला बाण मारला प्रभू श्रीरामचंद्रजींनी आणि वालीनं बोलण्याकरता सुरुवात केलं, देवा अधर्म केला, झाडाच्या आड दडलात आणि बाण मला मारलात. मला जर सांगितलं असतं तुम्ही की तुमच्या पत्नीचं अपहरण राजा रावणानं केलंय, तर तो तर माझा काख बळी आहे. म्हणजे या पठ्ठ्यानं त्याला काखेमध्ये दाबून 7 समुद्राची आंघोळ घातलेली आहे. आणि तो एवढा मोठा राजा रावण माझा असणारा काख बळी आहे, म्हणजे काखमध्ये त्याला घालून मी फिरणारा माणूस आहे. नुसता इथून मोबाईल जर काढला असताना मी खिशातून, आणि मी त्याला जर फोन लावून सांगितलं असतं प्रभू श्रीरामचंद्रजीची पत्नी परत आणून दे, नुसत्या एका फोनावर परत आणून दिली असती. पण तुम्ही अधर्म केला आणि झाडाच्या आड दडून असताना तुम्ही बाण मारला, चूक केली. मला असं वाटतं तुम्ही अधर्म केला. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, भावाची पत्नी, लक्ष करा बरं का, बहीण, आई आणि स्वतःची कन्या, इथं जर कोणी अधर्म केला असेल तर त्याच्याकरता नरक सांगितलेला आहे. मग तू एवढा मोठा नरक केला, तुला आता नरकातच जावं लागेल. त्यावेळेस वालीनं सांगितलं, बरोबर आहे, नरकातच जाईल मी, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10 मिनिटापर्यंत तुमच्यासोबत माझा संवाद चालू आहे, आणि संवाद चालू असताना माझी सगळी दृष्टी तुमच्याकडे आहे. तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर पाप राहतं का? हा, पंढरीश परमात्म्याच्या जर चेहऱ्याचं दर्शन जर झालं तर ब्रह्महत्या राशी, पातके अपार, आणि वाल्मिक किंकर वंद्य केला, एवढे मोठमोठे पातक सुद्धा असणारे नष्ट होऊन जातात. त्यावेळेला त्या केतकी नावाच्या वृक्षानं सांगितलं, देवा माझं पातक राहिलंय का आता? भगवान शंकरांनी त्याला ओहशाप दिला, माझ्या पिंडीवर तुला अर्पण होता येणार नाही. अजिबात नाही, शाप दिलेला आहे, पिंडीवर कधी तुला अर्पण होता होणार नाही. पण एखाद्या वेळेस एखाद्या भक्तानं जर माझा मंडप घातला तर मंडपाच्या वर मात्र तुला थांबता येईल. किंवा एखाद्या वेळेस दुसरी देवता आहे, दुसऱ्या देवताच्या ठिकाणी मात्र तुझा स्वीकार होईल, पण माझ्या पिंडीवर मात्र होणार नाही. विठाला विठाला. नंबर 2 ला जो शाप दिला तो गाईला शाप दिला. ज्या मुखानं खोटी साक्ष दिली, आजपासून इथून पुढल्या कालावधीमध्ये तुझी कुणी सुद्धा असणारी पूजा मुखाची करणार नाही, अजिबात पूजा करणार नाही. आज सुद्धा आपण गंध लावायचा असेल किंवा काही करायचं असेल तर पूजा करत असताना मुखाकडून पूजा करत नाहीत, पाठीमागच्या भागाकडून पूजा करतो. गाईला आपण पवित्र समजतो, पण त्या गाईला सुद्धा शाप देऊन टाकला, खात असताना चांगला पदार्थ खाणार नाहीस, वाईट अमंगल भाग खाशील. जर एखाद्या दिवस गाईला जर आपण सोडलं ना, गावरान गाईला सोडल्याच्या नंतर किती जरी हिरवा चारा टाकला तर तिची असणारी जी वासना आहे, तर ती वासना सुद्धा अमंगल ठिकाणी असणारी निघून जाते. भगवान शंकराचा असणारा तो शाप आहे. नंबर 2, दोघांना शाप दिला. नंबर 3 स्वरूपामध्ये भगवान विष्णूला बोलण्याकरता सुरुवात केली, तुमच्यासारखा कृपाळू देव मी आजपर्यंत या त्रिभुवनामध्ये बघितला नाही. का? अहो तुम्ही या शर्यतीमध्ये असणारे हरलात आणि स्वतःला स्वीकार करून घेतलं. कधी माणसानं कुस्ती जरी लागली ना, त्यांनी म्हणावं खरं बरं का मी हारलो. काही लोक मानूनच घ्यायला तयार नाहीत. कधी सांगतो, भगवान विष्णू सांगितलं मी देवा या कुस्तीमध्ये असणारे हारलो बरं का. त्यावेळेस भगवान भोलेनाथानं सांगितलं, तुम्ही स्वतःला स्वीकार केलं ना, आजपासून तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेदभाव नाही. लक्ष करा बरं का, हे आपलं जे चाललंय का नाही, भगवान विष्णू एक अभंग सांगतो, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी भगवान शंकराची पूजा करत असेल,
आणि भगवान शंकराची पूजा करत असेल तर त्याला भगवान विष्णूची पूजा प्राप्त होते का? एक एकाचे हृदयी. किती हृदयामध्ये? याच्याकरता दृष्टांत सांगायचं म्हटलं, समुद्रामधून असणारा हलहल नावाचं विष निघालं. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित जे हलहल उठिले, ते तो असुरपणे प्राशन केले आणि निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. पण पेलं कुणा? भगवान विष्णूनं. आणि परिणाम कुणावर झाला? परिणाम कुणावर झाला? भगवान शंकरावर परिणाम नाही. यांनी पिता असताना नामचिंतन कुणाचं केलं? भगवान विष्णूचं. परिणाम काय झाला? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. हे राम मुनी सदाशिव सदाशिव, राम मुनी सदाशिव. भजन करी महादेव, हो भजन करी महादेव, भजन करी महादेव. थोडासा भाग बाजूला घेतो बरं का. भगवान शंकरांनी पिण्याकरता सुरुवात केलं हलहल नावाचं विष. पण नाव कुणाचं घेतलं? रामाचं बरं का. थोडस साईडला बोलतो, माफी मागून. आता सुद्धा व्यसन करणारे लोक बरं का, ज्यांना कळालं त्यांनाच कळालं बरं का. व्यसन करणारे लोक अगोदर नाव कुणाचं घेतात? राम राम बरं का. पण पुन्हा व्यसन सुरू करतात. म्हणजे विचार करा, भगवान शंकरांनी हलहल नावाचं विष घेत असताना माझ्या प्रभू श्रीरामचंद्रीचं चिंतन केलं. परिणाम असा झाला, पेलं विष, आणि त्याचा परिणाम असा झाला, आज पंढरपूरची जी मूर्ती काळी आहे का नाही, पंढरपूरची मूर्ती सगळी काळी. याचं कारण जर काय असेल तर माझा पंढरीश परमात्मा संपूर्ण काळा आहे. त्याचा परिणाम काय झाला? मूर्ती काळी. एक याच्या पुढे सांगतो, भगवान विष्णूनं समुद्राचं मंथन केल्याच्या नंतर अमृत बाहेर निघालं. आणि पिलं कुणं? ते भगवान विष्णूनं पिलं अमृत त्यांनी. पण परिणाम असा झाला, त्याचा परिणाम सगळा झाला कैलासपती भगवान शंकरावर. अमृताचा कलर कसा असतो? तुम्हाला आम्ही काही बघितलंच नाही, याचा अंदाज असा लावा. दूध म्हणजे आज अमृत आहे बरं का. आपण असा अंदाज लावा की अमृताचा कलर हा पांढरट असतो. पिलं अमृत कोणी? भगवान विष्णूनं. आणि परिणाम असा झाला, सगळं पिलेलं अमृत त्याचा परिणाम झाला भगवान शंकरावर. आज भगवान शंकराची मूर्ती जर सांगायची म्हटलं तर भगवान शंकराची मूर्ती ही काळी नाही. लक्ष करा बरं का, भगवान शंकराची मूर्ती काळी नाही. भगवान शंकराची मूर्ती असं सांगितलेलं आहे, कर्पूर गौरम. बाई तू खाली बस, फिरू नका आता, तो मध्ये फिरू नका आता, तो खाली बसतो आता. भगवान शंकराची मूर्ती कशी आहे? पांढरी शुभ्र असणारी, कापरासारखी असणारी मूर्ती आहे एक. आणि भगवान विष्णूची असणारी मूर्ती काळी. पण याच्यामध्ये सांगतो, दोघाची एवढी एकता आहे का नाही? एवढी एकता. जर माझ्या भगवान शंकराला संकट पडलं तर भगवान शंकराला संकट पडल्याच्या नंतर नामचिंतन कुणाचं करतात? रामाचं. प्रभू श्री रामचंद्रजीला जर संकट पडलं तर चिंतन कुणाचं करतात? महादेवाचं. दोघे देव एक पाही आणि तया ऐक्य तुझे नाही. एवढंच नाही, पुढे वर्णन केलेलं आहे. या दोघांमध्ये एकता, एवढी एकता, एवढी एकता भगवान शंकरांनी सुंदर स्वरूपामध्ये असताना बोलण्याकरता सुरुवात केली. आज जर मोठमोठे यज्ञ जर करायचे म्हटलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मान असेल. कार्य कुठलं जरी असेल तर पहिला मान तुम्हाला असेल. आणि याच्याकरता आपण कीर्तन जर सुरू झालं तर सुरुवातीला जर नमन कुणाला करत असेल तर पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. हे सगळी जर भूमिका आशीर्वादाची कुणी असेल तर सगळी भूमिका माझ्या भगवान शंकराची. विडाला विडाला.
आणि जिथं भगवान शंकर अवतीर्ण झाले मूर्तीच्या स्वरूपामध्ये, त्या मूर्तीचं ठिकाण सांगतो. अरुणाचल नावाचा असणारा प्रदेश. सगळ्यात अगोदर भोलेनाथ प्रसन्न कुठं झाले असतील, या पृथ्वी तलावर अवतीर्ण कुठं झाले असतील तर अरुणाचल नावाचा असणारा प्रदेश. हे सुरुवातीला अग्निस्तंभ जर कुठं निर्माण झाला असेल, अरुणाचल नावाचा प्रदेश, आणि तिथं दोघा जणाला उपदेश करण्याकरता सुरुवात केली, ब्रह्मदेवाला आणि विष्णूला. ऐका, एकाची उत्पत्ती होत असताना माझ्या उजव्या साईडकून झालेली आहे आणि एकाची उत्पत्ती होत असताना माझ्या डाव्या साईडकून झालेली आहे. ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवान शंकराच्या उजव्या साईडकून झालेली आहे आणि भगवान विष्णूची उत्पत्ती होत असताना डाव्या साईडकून झालेली आहे. सांगितलं, तुमच्या दोघांचे आई वडील जर कोण असतील तर तुमच्या दोघांचा असणारा आई वडील मीच आहे. याच्या पुढे सांगू, दोघांचे असणारे आई वडील मीच. पण पुढे जर बोलायचं म्हटलं ना, इथून पुढल्या कालावधीमध्ये आई वडिलाच्या बाबतीमध्ये मी आणि माझा जो असणारा जो जन्म झालेला आहे, तर माझा जन्म झालेला आहे मार्गशीर्ष असणारा जो काही महिना आहे आणि त्याच्यामध्ये आर्द्रा नावाचं असणारं जे नक्षत्र आहे, त्या आर्द्रा नावाच्या नक्षत्रामध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये असणारा माझा जन्माची असणारी भूमिका, नवे अवतीर्ण होण्याची असणारी माझी भूमिका. ज्या दिवशी मी अवतीर्ण झालो, हा दिवस इथून पुढल्या कालावधीमध्ये सगळ्या पृथ्वी तलावरच्या लोकाला माझ्याकरता महान असेल, ही रात्र असणारी माझ्याकरता प्रिय असेल. त्या दिवसाला म्हणजे बोलायचं म्हटलं तर तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. विडाला विडाला. आता भगवान शंकराच्या मंत्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर काही मंत्र आपले सांगितलेले आहे. उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा. उघडा मंत्र आपला देवाचा. पण भगवान शंकराच्या बाबतीमध्ये फक्त पंचाक्षराचा असणारा मंत्र सांगितलेला आहे. मी पुढे म्हणतो, सगळ्याजणांनी पाठीमागे म्हणा बरं का. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. टाळी टाळी टाळी, हात वर घ्या. ओ नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. महिला मंडळी मोठ्याना. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. आता इथं तुम्ही हा मंत्र बोलण्याकरता सुरुवात केली, त्याचा महिमा सांगतो, लक्ष करून ऐका बरं का. इथून पाठीमागं म्हणणं वेगळं आणि आता मी सांगितल्याच्या नंतर म्हणणं वेगळं. एकाच मंत्रामध्ये दोन मंत्र आहेत. पंचाक्षरी मंत्र वेगळा आणि ओम असणारा वेगळा. लक्ष करा बरं का. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्ही बोलण्याकरता सुरुवात केलं ओम. पहिल्यांदा सुरू तुम्ही काय बोलतात, ओम. पण हा ओम शब्द जो आहे का नाही, सगळ्यात अगोदर सृष्टीच्या अगोदर जर निर्माण कोण झाला असेल तर सगळ्यात अगोदर निर्माण झाला तो म्हणजे ओम. सगळ्याचा आद्य करता किंवा एकदम सुरुवातीला सगळ्या मंत्राचा मंत्र जर अगोदर सांगायचा म्हटलं तर ओम. आज ब्राह्मण देवता जर पूजा करण्याकरता सुरुवात झाली तर पूजेच्या प्रत्येक मंत्राच्या अगोदर सुरुवातीला बोलण्याकरता सुरुवात करतात हरिहि ओम. आनो भद्राः क्रतवो जंतो विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिदः
देवानो जता सदमिद वृद्धे असन्न प्रायु रक्षितारो दिवे दिवे हरिही ओम. म्हणजे मंत्र झाला आणि मंत्राला सुरुवात करायची म्हटलं की सुरुवातीला असणारा ओम. पण या ओमची व्याख्या सांगतो सोप्या भाषेमध्ये. जर भगवान शंकराचं वर्णन करायचं म्हटलं तर भगवान शंकराच्या बाबतीमध्ये सगळ्यात सुरुवातीला हा जो ओमकार आहे का नाही, या ओमकारामध्ये 3 अक्षर सांगितले आहेत. आकार, उकार आणि मकार, 3 असणारे भाग सांगितले ओमकारामध्ये. नंबर 1, इथं जर ओमकाराच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर ओम ज्या ज्या लोकांनी म्हणण्याकरता सुरुवात केली त्यावेळेला आराधना होणार पिंडीची. लक्ष करा बरं का. ज्या वेळेला तुमच्या मुखामध्ये ओमकाराचा उच्चार सुरू होईल त्यावेळेला सगळ्यात अगोदर आराधना होईल पिंडीची. लक्ष करा. आणि ज्या वेळेला तुम्ही ओमकार म्हटणार नाही, ज्या वेळेला तुम्ही बोलण्याकरता सुरुवात करताल ओम हा पिंडीचा, नम शिवाय. आता बघा, नम हा शब्द 2 अक्षराचा आहे आणि शिवाय असणारा 3 अक्षराचा आहे. पंचाक्षरी मंत्र पुढला आहे, अगोदरचा नाही. नमः शिवाय. पण इथं आराधना होत असताना 2 स्वरूपामध्ये आराधना होते. जर कुणी ओम म्हणत असेल तर आराधना झाली पिंडीची, आणि नमः शिवाय जर कोणी म्हणत असेल तर आराधना झाली भगवान शंकराच्या मूर्तीची. इतका फरक आहे बरं का. म्हणजे इथं आराधना होत असताना 2 स्वरूपामध्ये होत आहेत. या पृथ्वी तलावर देव एक नाहीत, हजारो देव आहेत. पण हजारो देवाच्या अगोदर नाव लागत असताना ओम कुठल्याही देवतेच्या अगोदर लागत नाही. लक्ष करा बरं का. एवढे देव आहेत. रामाचं जरी नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला ओम राम म्हणता येत नाही. माझ्या विठ्ठलाचं नाव घ्यायचं म्हटलं तर अगोदर ओम विठ्ठल म्हणता येत नाही. त्याचं कारण एक आहे, सगळ्या देवतेचा जन्म सांगता येईल पण माझ्या या ठिकाणी प्रभू भगवान शंकराचा जन्म कुणालाही सांगता येणार नाही. का? भगवान शंकराच्या बाबतीमध्ये निर्गुण स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन जर करायचं म्हटलं, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वा ठाई. किंवा याच्या पुढे सांगतो, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार तोची तोची रघुराया, निराकार मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, म्हणजे पिंडीच्या बाबतीमध्ये निर्विकारपणाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, ओम म्हटलं की त्याला रंगही नाही, त्याला रूपही नाही आणि त्याला नावही नाही. म्हणजे कोणी ओम जर म्हणू लागलं तर त्याची आराधना झाली पिंडीची. आणि कोणी जर नमशिवाय बोलण्याकरता सुरुवात झालं तर आराधना झाली भगवान शंकराच्या मूर्तीची. आणि जर तुम्ही बोलण्याकरता जर सुरुवात केली ओम नमः शिवाय, भगवान शंकराचे 2 रूप आहेत, एक निर्गुण निराकार, एक नंबर 2 ला सांगायचं म्हटलं तर मूर्ती. मग ओम नमः शिवाय म्हटल्याच्या नंतर त्या दोन्हीमध्ये भेदभाव होत नाही, दोघाची पूजा एकदाच होते. पण बोलत असताना कधी व्यास बोलायचं ओम नमः शिवाय. आता आराधना होत असताना सांगतो बरं का, दररोजचं नित्य नियमानं मी तर सांगतो भगवान शंकराच्या पिंडीची आराधना व्हावी, एक. नंबर 2 ला भगवान शंकराच्या असणाऱ्या मूर्तीची सुद्धा आराधना व्हावी. पण या दोघी मधला असणारा फरक सांगतो बरं का. मूर्तीची पूजा केल्याच्या नंतर तेवढं फळ नाही, मूर्तीपेक्षा जास्त जर पूजा जर केली भगवान शंकराच्या पिंडीची तर मूर्तीपेक्षा सुद्धा जास्त पुण्य मिळवण्याकरता ते पुण्य सांगितलेलं आहे पिंडीच्या बाबतीमध्ये. ऐ पळा पळा तिकडे जाऊन लेकराला शांत बसवा बरं का थोडंसं. हा, विषय लागल्यानंतर पुन्हा ते कट होऊन जातो. आणि पुन्हा इथं सुरुवातीला स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे, जर पिंडीची आणि मूर्तीची पूजा करायची असेल तर बोलत असताना ओम नमः शिवाय. आता या पिंडीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला पूजा जर करायची म्हटलं ना तर भगवान शंकराची पिंड तुमच्याजवळ असावी अथवा नसावी याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हणता महाराज,
एक पिंड तुमच्याजवळ 24 तास आहे, पण तुम्हाला लक्षात येत नाही. हा, आणि याच्या पुढे आणखी सांगतो, एवढं जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड शिवलिंगाच्या बाजूला नाही. तुम्हाला असं कसं काय? तुम्हाला पिंडीजवळ जायचंय आणि दर्शन घ्यायचे अशी काही भूमिका नाही बरं का. हे सगळं ब्रह्मांड सांगायचं म्हटलं तर सगळं शिवलिंगाच्या बाबतीमध्येच आहे. आता ऐका कसं कसं आहे ते. नंबर 1, सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर पृथ्वी तलाच्या पाया पडा. हे सगळं पृथ्वी जर सांगायचं म्हटलं तर नंबर 1 ला पिंड. सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर अगोदर जमिनीच्या पाया पडा, हे म्हणजे शिवलिंग आहे नंबर 1. याच्यामध्ये दुसरा आणखी एक भाग सांगतो. सगळं पृथ्वी जल सांगायचं म्हटलं, या पृथ्वी तलावरचे सगळे गवत असतील, झाडं असतील, दगड असतील, कुणाच्याही तुम्ही पाया पडा, त्याच्या पाया पडल्याच्या नंतर शिवलिंगाच्या पाया पडलात हे तुम्हाला दर्शन, म्हणजे स्थावर. आणि नंबर 2 ला सांगितलेलं आहे जंगम. या आकाशामध्ये उडणारे जेवढे आहेत, त्या आकाशामध्ये उडणारे सुद्धा हे सगळे जर सांगायचे म्हटलं तर ते जंगम, म्हणजे स्थावराची पूजा करा आणि जंगमाची करा, हे असणार एक शिवलिंग. नंबर 2, या जमिनीच्या वरी असणारा जे आधारित पाणी आहे, नंबर 2 ला पाण्याचं दर्शन घ्या, ते सुद्धा शिवलिंगच आहे. नंबर 3 ला हवेचं दर्शन घ्या, ती सुद्धा शिवलिंगच आहे. नंबर 4 ला अग्नीचं दर्शन घ्या, ते सुद्धा शिवलिंगच आहे. नंबर 6 ला बोलायचं म्हटलं किंवा पुढे बोलायचं म्हटलं, सूर्याचं दर्शन घ्या, शिवलिंग आहे. रात्री चंद्राचं दर्शन घ्या, शिवलिंगच आहे. आणि शेवटचा भाग सांगतो, कशाचं जरी दर्शन नाही झालं तर आपला हात असणारा छातीवर ठेवा आणि दर्शन घ्या. हे तुमचा प्राण आहे का नाही, हा प्राण सुद्धा असणारा शिवलिंगच आहे. याच्या पुढे सांगतो आणखी. आणि 24 तास तुम्हाला जर पिंडीचं दर्शन घ्यायचं असेल तर पिंड शोधण्याकरता कुठंच जाऊ नका. तुमच्या हातामध्ये पिंड आहे, तुमच्या हातामध्ये पिंड तयार करून दाखवतो. मी सांगतो तसं एकदा करा. सगळ्यांनी जरा ताट बसा, असं थोडं जरा असं बसा, ताट थोडस पाहिजे असं तर कंटाळा येतो काय. आता हात जोडा बरोबर असे, सगळ्यांनी हात जोडा असे. हा, मधला असणारा जो भाग आहे असा फुगवा, असा मध्ये असा थोडा फुगवा, असा फुगवला का भाग, असा फुगवा. अंगठे थोडेसे मध्यभागी घ्या, असे अंगठे मध्यभागी घ्या. मध्यभागी अंगठे घेऊन थोडेसे वर करा, असे थोडेसे नॉर्मल वर का, माझ्यासारखं इकडे बघा. माझा हात पहा सगळेजण अगोदर. असा हात फुगवा मध्यभागी, असा हात फुगवा. असा हात फुगवल्याच्या नंतर मध्यभागी अंगठे घ्या, थोडेसे वर घ्या. आता तुमच्या हाताकडे बघा तुम्ही सगळेजण. दिसती का पिंड बघा तुम्हाला. हा मधला जो भाग फुगलेला आहे का नाही, ही पिंडीचा भाग आहे बरं का. समोर गेलेला असणारा तो पाणी जाण्याचा भाग आहे. आणि मधले असणारे अंगठ्याचा भाग म्हणजे शिवलिंगाचा असणारा तो भाग आहे. आता सगळ्यांनी पाया पडा एकदा. आणि हेच असणारं शिवलिंग तुमच्या हातामध्ये आहे. दररोज तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. सकाळी झोपेतून उठला तर आंघोळ केलं का नाही, असं दर्शन घ्या. हे शिवलिंगाचं दर्शन आहे. विठाला विठाला. आणि इथं आज साक्षात स्वरूपामध्ये जर सांगायचं म्हटलं तर भगवान शंकराची आराधना म्हणजे इथं वर्णन जर करायचं म्हटलं तर फार सोपी आराधना आहे. एकदम फार सोपी आराधना. सगळ्यात जर देव प्रसन्न होण्याकरता जर सोपे कोणते असतील तर भगवान शंकर. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. पण ह्याच्या पुढे आणखी सांगतो, भोळे पण तेवढेच आहेत आणि हुशार पण तेवढेच आहेत बरं का. तुम्ही असं म्हणताल की आमचे देव असणारे भोळेच आहेत, तसं नाही. हुशार सुद्धा असणारे तेवढेच आहेत. इथं वर्णन जर करायचं म्हटलं, ज्या दिवशी महाशिवरात्रीचा असणारा भाग सांगितलेला आहे, ज्या दिवशी अग्नी असणारा खांब निर्माण झाला, तिथंच वर्णन केलेलं आहे. तीच असणारी अग्नी खांबाची भूमिका म्हणजे त्या अग्नी खांबापासून जर सुरुवातीला निर्माण काय झालं असेल तर सगळ्यात अगोदर शिवलिंग अरुणाचल नावाच्या प्रदेशामध्ये निर्माण झालं. आणि त्याच शिवलिंगानं असणारं पुढं चालून असणारे अवतार घेण्याकरता सुरुवात केली. ते म्हणजे 12 ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग. विडाला विडाला. आता एक प्रश्न सांगतो बरं का. 12 ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांना अवतार घेण्याचं कारण जर काय असेल, त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. प्रत्येक माणसाच्या जवळ किंवा ज्या ज्या प्रदेशामध्ये जे जे लोक राहतात त्या लोकांना त्या शिवलिंगाचं दर्शन जवळ व्हावं म्हणून देवानं आपल्याकरता घेतलेला अवतार. तुमचं सगळ्या जणांचं भाग्य जर सांगायचं म्हटलं ना तर तुम्हाला आज एका शिवलिंगाचं दर्शन जर घ्यायचं म्हटलं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या जवळ एक असणारं शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं नाव आहे, खरं नाव आहे घृष्णेश्वर नाही बरं का. नाव लक्षात ठेवा. परत सांगतो, खरं नाव घृष्णेश्वर नाही,
खरं नाव आहे घृष्मेश्वर. कालांतरानं बदल झाला नावामध्ये. शिव महापुराणाची कथा आहे का, त्याच्यामध्ये घृष्णेश्वर नाव नाही, घृष्मेश्वर नाव आहे. आणि आपल्या सगळ्या जणांचा उद्धार करण्याकरता भगवान भोलेनाथ आपल्या गावाच्या जवळ आले. आज सगळ्या जणांचा उद्धार होण्याची भूमिका जर काय असेल, साक्षात स्वरूपामध्ये या सगळ्या परिसराचा उद्धार करण्याकरता माझ्या भोलेनाथानं आज वेरूळच्या ठिकाणी असणारा अवतार केला आणि तुमचा सगळ्या जणांचा उद्धार करण्याकरता इथपर्यंत आले. माझी तर विनंती आहे, गर्दीमध्ये जाणं होत नसेल तर एरवी तरी जाऊन ये जा आणि दर्शन घे जा. आज लोक कुठून कुठून येतात म्हणून एक माझी विनंती आहे. मी पुढे सुंदर भजन म्हणतो, पाठीमागे सगळ्या जणांनी टाळी वाजून एकदा भजन म्हणा बरं का. घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो. टाळी टाळी. हा. केदारनाथ की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ की जय बोलो, परळी वैद्यनाथ की जय बोलो, परळी वैद्यनाथ की जय बोलो, घृष्णेश्वर की, घृष्णेश्वर की, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो. असे एक आणि दोन ज्योतिर्लिंग नाहीत, भगवान शंकराची 12 असणारे ज्योतिर्लिंग आहेत. याच्या पुढे सांगतो, आपण काकड आरतीमध्ये एक प्रमाण म्हणतो, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. माझ्या भगवान विष्णूचे अवतार एक नाहीत, राशीची राशी आहेत. पण शिवपुराणाची कथा आहे का, माझ्या भगवान शंकराचे अवतार सुद्धा कमी नाहीत बरं का, तेवढेच अवतार आहेत. याच्या पुढे सांगतो, जसं विष्णू सहस्रनाम आहे तसं विष्णू सहस्रनामासारखंच माझ्या भगवान भोलेनाथाचं सुद्धा भगवान शंकराचे हजारो नाव आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सांगतो, एक आणि दोन संहिता नाहीत, 7 असणाऱ्या संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता, उमा संहिता, रुद्र संहिता, शतकोटी संहिता. म्हणजे भगवान शंकरांनी घेतलेले असणारे अवतार एक आणि दोन नाहीत, हजारो असणारे अवतार आहेत. त्याचं वर्णन सुद्धा आपल्याच्यानं होऊ शकत नाही. म्हणून एक म्हणजे महाशिवरात्रीचा असणारा भाग म्हणजे असणारा हा कालचा 2 मिनिटाकरता असणारं चरित्र सांगतो बरं का. आता वेळ तर माझी होत आलेली आहे, पण त्याचं कारण एक आहे, महाशिवरात्रीच्या बाबतीमध्ये शिवरात्रीचा महिमा धन्य जे ऐकती. वर्णन जर करायचं म्हटलं तर, काचीपुरी राजा नामे सोमदत्त, काचीपूर नावाचं असणारं नगर, 7 सप्तपुऱ्यामध्ये असणारे काचीपुरम एक सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये असणारा एक राजा काचीपुरी राजा नामे सोमदत्त, त्याला एक आणि दोन नाहीत, 500 असणाऱ्या पत्न्या. 500 पत्न्यापैकी 498 पत्न्या वाईट वागणाऱ्या, फक्त 2च असणाऱ्या पत्न्या चांगल्या. पण त्याचं वर्णन असं केलेलं आहे, काही गोष्टी लक्ष देऊन ऐका. राष्ट्र करी पाप, गोष्ट लक्षात घ्या बरं का, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्रानं केलेलं पाप राजानं भोगायचं.
याच्या पुढे सांगतो, राजियाचे ते पुरोहिता. राजानं जर पाप केलं तर राजाचा जो पुरोहित आहे किंवा जो गुरु आहे का नाही, त्यानं ते पाप भोगायचं. याच्या पुढे सांगतो, शिष्य केले पाप गुरुने भोगावे. आणि एखाद्या वेळेस स्त्रीनं केलेलं पाप पुरुषानं भोगायचं. बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही, परिते कोणाही न कळे वर्म. घटना अशी घडली, 500 पत्न्या, 2 पत्न्या पतिव्रता. आणि घटना अशी घडली, पत्नीनं केलेलं पाप राजाला भोगण्याकरता आलं. राजा दुसऱ्या जन्मामध्ये असणारा हरिण झाला. त्याच्या 2 पत्न्या असणाऱ्या पतिव्रता 2 पत्न्या बनल्या हरिणी. त्याच्या पोटी असणारे 4 पुत्र संतान सांगितलेले आहेत. 2 मुलं असणारे त्या हरणीच्या पोटामध्ये 2 असणाऱ्या मुलांनी जन्म घेतलेला. आणि यांचा जन्म अरण्यामध्ये सांगितलेला आहे. एक असणारा भिल्ल सांगितलेला आहे. आपण शिवरात्रीच्या दिवशी कथा ऐकतो. त्या भिल्लाचं नाव सांगितलेलं आहे चंड भिल्ल नाव. आणि तो असणारा खरा भिल्लाचा भाग सांगितलेला आहे, तो असणारा स्वर्ग लोकामध्ये राहणारा आणि इंद्राची असणारी सेवा करणारा. फक्त त्याच्याकडे काम एकच, फक्त इंद्राचा असणारा रात्रीच्या वेळेला झोपत असताना गादी टाकून देणे आणि शेज असणारी सज्ज करणे. पण घटना अशी घडली, एक दिवस अंथरूण टाकण्याकरता उशीर झाला आणि इंद्रानं शाप देऊन टाकला, बाबा इथं राहण्याच्या लायकीचा नाहीस, तू पृथ्वी तलावर जाऊन असणारा भिल्ल होशील. सांगितलं माझा उद्धार कधी होईल, शिवरात्रीच्या दिवशी वृत्त कर, तू परत इथं येशील. घटना अशी घडली, अरण्यामध्ये आला आणि अरण्यामध्ये आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, कासेसी वाघोरा, जाळ हातामध्ये, बाण, सगळी भूमिका घेतली, दररोजची शिकार करायची. एक दिवस घटना अशी घडली, महाशिवरात्रीचा असणारा पर्व काळ आला. भल्या पहाटे पत्नीनं उठवलं आणि उठवल्याच्या नंतर सांगितलं, मालक आई वडील उपाशी आहेत, मला भूक लागलेली आहे, लेकराला खाण्याकरता काही नाही, अरण्यामध्ये जा, एखादा हरिण मारा, शिकार करा आणि घेऊन या. निघाला सकाळी. सकाळी निघाल्याच्या नंतर त्या दिवशी शिवरात्र आहे पण त्याला माहिती नाही. शिकार करण्याकरता अरण्यामध्ये गेला. पण अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर अरण्यामध्ये एक भगवान शंकराचं मोठं मंदिर, शिकार करण्याकरता गेला. पण त्या दिवशी मंदिराच्या बाहेर एवढी गर्दी की अशी लोक लाईन धरून असताना दर्शन घेऊ लागले. आणि काही मंदिरामध्ये गेलेले लोक जे आहेत ते भगवान शंकराच्या पिंडीवर कोणी दही टाकतं, कोणी दूध अर्पण करतं, भगवान शंकराचा अभिषेक करतात. यानं सहजमध्ये जाऊन पाहण्याकरता सुरुवात केली. नेमके लोक मंदिरापाशी अशी गर्दी करून का आहेत याला माहिती नाही. काही मंदिराच्या आतमध्ये गेला तर पाहतात तर काय, लोक असणारी घागरी अशी दूध टाकायलेली आहेत. यानं विचार केला, काय लोक वेडे असतील म्हणला, माझ्या घरी माझ्या लेकराला म्हणला साधं दुधाची पिशवी 10 रुपयाची घ्यायची म्हटलं तर पैसे नाहीत म्हणला, आणि एवढे लोक दुधाच्या घागरी आणालेत वरी टाकालेत म्हणला, गरीबाला दिला तर चांगलं होईल म्हणला यांचं. म्हणजे यानं गेला आतमध्ये, आणि मध्ये गेल्याच्या नंतर दही दूध तुपानं असणारे अशी आंघोळ घालत असताना देवाला अभिषेक करत असताना पाहिलं. सगळ्या लोकांची निंदा केली त्यानं. पण ऐका, आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं मुखदर्शन झालं. इथून पाठीमागे जेवढी हत्या केली होती, नुसतं दर्शन झाल्यामुळं नकळ स्वरूपामध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले. माझं दर्शन घेतलं शिवरात्रीच्या दिवशी. पाठीमागे चलण्याकरता सुरुवात केली तर लोक म्हणू लागले, ओम नमः शिवाय, हर हर भोले. सगळ्या लोकांना वेड्यामध्ये काढलं. काय लोक येडे असतील म्हणला, उगाच नावं घेतात आणि ओरडतात. अरण्यामध्ये निघून गेला. घटना अशी घडली, सकाळी भल्या पहाटे 4ला उठलेला, पोटामध्ये काही नाही बरं का, उपवास घडला. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर शिकार मिळाली नाही. रात्रीचे 6 वाजले, दिवस अस्ताला गेला. विचार केला, आता जर रिकाम्या हाताने घराकडे जावं तर घरचे लोक काय म्हणतील मला. आपण एक काम करावं, इथे एक छोटंसं तळ आहे, इथं असणारं जाळं टाकावं आणि साईडला जाऊन थांबावं. कोणी जर पाणी पिण्याकरता आलं तर पाणी पिण्याकरता आल्याच्या नंतर शिकार करायची, मग घराकडे घेऊन जायची. त्याचं दैवच असं चांगलं. जाळं टाकलं, सूर्य अस्ताला गेलेला, बसायचं कुठं म्हणून निर्णय घेतला. तिथंच एक असणार त्या तळ्याच्या शेजारी असणार एक बेलाचं वृक्ष, पाणी त्याला असं मुरलेलं होतं, इतकं हिरवागार असणारा वृक्ष. वर गेला आणि वर जाऊन बसला. पण घटना अशी घडली, त्या बेलाच्या वृक्षाच्या खाली एक पिंड, बेलाची असणारी पानं पडून 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 असणारी ती पिंड अशी झाकून गेली होती, पण त्याला माहितीच नाही. रात्रीचा असणारा प्रसंग, फट्यावर बसला. बसल्याच्या नंतर समोरचं काही दिसत नाही, म्हणून त्याने निर्णय घेतला, एक आता पानं तोडावे आणि खाली टाकावे. पण घटना अशी घडली, दिवसभर चलून असणारी भूक लागली होती, तहान लागली होती. पाणी काढलं, बॉटलचं असणार असं टोपण काढलं, पाणी पिण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये पाणी न पिता बाटलीमधलं पाणी खाली सांडलं. खाली असणारी पिंड, त्या पिंडीवर बरोबर असणारं पाणी पडलं. भगवान शंकर म्हणतात, काय माझा भक्त आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. दुसरी गोष्ट,
पाणी सुद्धा मला अगोदर अर्पण केलं. पहिली पूजा झाली. आणि सांगतो रात्रीची पूजा कशी असते. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे असणारे 4 प्रहर. रात्रीचे 4 प्रहर 6 ते 9 1, 9 ते 12 2, 12 ते 3 3 आणि चौथा असताना सांगितलं 3 ते 6. घटना अशी घडली, पहिल्या प्रहरामध्ये त्याची पूजा झाली. 6 ते 9 मध्ये पाणी पिंडीवर पडल्यामुळे पहिली पूजा झाली. पाणी पडल्याबरोबर त्यानं पाणी पिलं. नंबर 2ला समोरचं काही दिसत नाही म्हणून एक एक बेलाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचं. बेलाचं पान बरोबर यायचं आणि पिंडीवर पडायचं. काय वर्णन करावं. पहिली पूजा 6 ते 9 असणारी झाली. परत कुणी आलं नाही म्हणून त्याने परत असणारी पाणी पिण्याकरता सुरुवात केली. परत दुसरी पूजा, पाणी सांडलं, पिंडीवर पडलं. परत पूजा सुरू झाली. घटना अशी घडली, 12 ते किंवा 9 ते 12 पर्यंत दुसरी पूजा झाली. 12 ते 3 पर्यंत तिसऱ्या प्रहरामध्ये परत पूजा झाली. भगवान शंकराला आनंद वाटला, माझ्या भक्ताला आता दर्शन दिलं पाहिजे. पण घटना अशी घडली, सगळे लोक आज कैलास पर्वतावर आले, तर मला जर तिथं जायचं म्हटलं तर इथले लोक काय म्हणतील. म्हणून खिशातला मोबाईल काढला आणि यमाला सांगितलं, बाबा माझ्या भक्ताला काही कमी असेल तर तिथं जाऊन तू दे. यम आला आणि यम आल्याच्या नंतर यम जाऊन भगवान शंकराच्या विनंतीवरून त्या व्याधाकडे गेला. व्याधाला हात जोडले यमानं. यम कधी कोणाला हात जोडत नाही बरं का. यम कधीच कोणाला हात जोडत नाही. व्याधाला जाऊन हात जोडले आणि सांगितलं, भगवान शंकरांनी मला पाठवलेला आहे, तुला काही मागायचं असेल तर मागा. देव प्रसन्न झाल्याच्या नंतर काही मागू नका बरं का. लक्ष करू नका. एकाला देव प्रसन्न झाला आणि त्यानं सांगितलं, फक्त माझ्याकडे तंबाखू आहे, चुना कमी आहे म्हणला. अरे देव प्रसन्न झाला आणि तू काय मागतो नेमकं. देवाला कधी प्रॉपर्टी मागू नका, फ्रीज मागू नका, कपाट मागू नका. मागायचंच असेल तर हीच व्हावी माझी आस, जन्मोन जन्मी तुझा दास. किंवा मला जागा द्यायची असेल तर चरण कमलाच्या जवळ असणारी जागा दे. होता तो असणारा यम. आणि यम असल्याच्या नंतर मागणी मागण्याकरता सुरुवात केली. काय मागितलं त्याने यमाकडे, काही देऊ नका, फक्त मृग पक्षियाचे कळावे बोलणे. काय मागितलं, फक्त मला पक्षाचं बोलणं कळावं, हरणाचं बोलणं कळावं, एवढंच मला बरं का, दुसरं तिसरं काही नको. यम हसला, म्हणला काय तुझं भाग्य आहे म्हणला, मी यम आलोय म्हणला तुला देण्याकरता, तू काय मागतोस. तथाच तू म्हटला, निघून गेला. घटना अशी घडली, सकाळचे 6 वाजले आणि 6 वाजल्याच्या नंतर नंबर 1चा असणारा हरिण पाणी पिण्याकरता आला. जो पहिल्या जन्मामध्ये राजा होता ना, पाणी पिण्याकरता आल्या बरोबर त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली, आता याला मी मारणार आणि याचं मांस काढणार आणि घराकडे घेऊन जाणार. तोपर्यंत बाण लावल्याबरोबर तर त्या हरणानं बोलण्याकरता सुरुवात केली, बाबा मला बाण मारू नको बरं का, माझी एक विनंती आहे. मी फक्त घरी जातो, माझ्या मुलांना भेटतो, पत्नीला भेटतो आणि परत येतो, तोपर्यंत मला मारू नको. सांगितलं, याला वचन देतो म्हणला. त्यानं वचन दिलं, घराकडे निघून गेला. नंबर 2ला गर्भिणी हरणी आली. तिनं सुद्धा सांगितलं, मला बाण मारू नको बरं का, मी घरी जाते, माझ्या पोटामधले असणारा जो गर्भाचा भाग आहे का नाही, या पिलांना असणारा मी जन्म दिल्याच्या नंतर माझ्या सौतीकडे सुपूर्त करते आणि परत येते. तिनं सुद्धा वचन दिलं आणि ती सुद्धा निघून गेली बिचारी. नंबर 3ला जिचे पुत्र संतान, जिचे पिले घरी होती, ती आली. तिनं सुद्धा सांगितलं, मला बाण मारू नको बरं का, माझे असणारे मुलं सौतीकडे सुपूर्त करते आणि मी परत येते. त्यानं सांगितलं, आतापर्यंत सगळेच वचन दिले, परत येताल का तुम्ही. सांगितलं, 100% येऊ. घटना अशी घडली, सगळे घरी परत गेले. पती परमेश्वरानं त्या हरणानं, 2 हरणीनं, 1 हरणी असणारी व्याली आणि 2 असणारी मुलं, 4 मुलांना एका ठिकाणी ठेवलं. या 3 जणांनी सांगितलं, आता तुम्ही आनंदात राहा बरं का. जसं आळंदी निवासी माऊली निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई, जसे हे 4 तसे हे 4 पिल्ले. आणि आई वडिलांना सांगितलं, आनंदात राहा बरं का. त्या मुलांनी प्रश्न विचारला, आम्ही आनंदात राहतो, पण नेमकं तुम्ही कुठं चालला. सांगितलं, आम्ही अनंताच्या प्रवासाला, आता परत कधी येणार नाहीत बरं का, आता आनंदात तुम्ही राहा. त्या लेकरांनी रडत रडत सांगितलं, आई दादा, आता जर तुम्ही निघून गेलात तर आम्हाला सुद्धा इथं जंगलामध्ये कुणी ठेवणार नाही. कोला येईल, सिंह येईल, आम्हाला खाऊन टाकेल. त्याच्यापेक्षा आम्हाला तुमच्या सोबत येऊ द्या. त्या व्याधाला आम्ही प्रार्थना करू, आई वडिलाच्या अगोदर आम्हाला खाऊन टाक. घटना अशी घडली, हे 7ला 7 निघाले. तिथं निघाल्याच्या नंतर व्याधानं बाण लावूनच तयार होता. सुरुवातीला बोलण्याकरता त्या हरणानं सुरुवात केली, अगोदर मला मार. तेवढ्याच वेळामध्ये पत्न्या समोर आल्या. पत्न्यांनी सांगितलं, मालकाच्या अगोदर मला मार. का, आहेवपणानं जर आम्हाला मृत्यू आला तर त्याच्यासारखं असणारं भाग्य नाही. पत्न्या समोर आल्या. त्यावेळेस 4 लेकरं समोर आले आणि त्यांनी सांगितलं, आई वडील जिवंत असताना आम्हाला अगोदर मारून टाक. का,
आई वडिलाचा पुढे सांभाळ होईल अथवा न होईल, अगोदर मला मार. त्याचं कारण एक आहे, जर तू आमच्या आई वडिलाला मारलंस तर यांच्या शरीरामधलं जे मांस आहे का नाही, ते मांस म्हणजे तुला खाण्याकरता असतं जरा थोडंसं निबर लागेल. जरा आमचं कवळं मांस आहे, आम्हाला बाण मार. घटना अशी घडली, प्रत्येक जण समोर येऊ लागला. त्याला बाण कुणाला मारावं ही कळना बरं का, कळना. त्यानं विचार केला, नेमका बाण तरी कुणाला मारू. त्यानं सांगितलं, आता मी बाण कुणालाच मारणार नाही. त्याचं कारण एक आहे, भगवान शंकराची पूजा केल्याच्या नंतर अंतकरण त्याचं शुद्ध झालं. आता तो कुणालाच बाण मारेना, अजिबात नाही. त्यानं विचार केला, मी आता कुणाला बाण मारणार नाही, माझ्या घराकडे जातो. या 7 जणांनी विनंती केली, अजिबात नाही. तुला जरा असं वाटत असेल की आमच्या 7 जणाला बाण मारल्याच्या नंतर या 7 जणांचे जे प्रेत आहेत उचलून खांद्यावर कसे घेऊन जावे, याच्याकरता काळजी करू नको. आम्हाला कुणालाच बाण मारू नको. आम्ही सगळेच तुझ्या मागं चलण्याकरता सुरुवात करतो. रस्ता आम्हाला माहित नाही, तू पुढं चल, आम्ही मागं येतो. एवढी घटना होईल का, अशी विचार करा. तो व्याध पुढं आणि हे 7 जण मागं चलण्याकरता. काय विचार करायची भूमिका आहे. घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर घरचे लोक म्हणाले मारा, पण व्याधानं कुणालाही बाण मारला नाही. घटना अशी घडली, एवढे सत्य आणि निष्ठाचे असणारे. घरी गेल्याबरोबर आकाश लोकातून म्हणजे कैलास पर्वतावरून भगवान शंकराने विमान पाठवून दिलं. 7 जणांनी विमानामध्ये बसले, दिव्य असताना देह धारण केला. विमान उडण्याची वेळ आली. त्या व्याधानं सांगितलं, मला बसण्याकरता एंट्री नाही का मध्ये. त्यांनी सांगितलं, तुम्हाला नेऊ आम्ही, पण या शिवरात्रीला नाही, पुढल्या शिवरात्रीला. का, तुमच्या हातानं न कळत सेवा घडलेली आहे, कळून सेवा करा, पुढल्या शिवरात्रीला घेऊन जाऊ. विडाला विडाला. माझा सांगण्याचा भाग एक आहे. कालची शिवरात्र गेली, मी तर सांगतो आपल्याला सुद्धा विमानं येतील काय, आणि येण्यापेक्षा तुमच्या जवळच विमानतळ आहे ना, बरोबर आहे का नाही. आपल्याला सुद्धा विमानं येतील, पण तशी आपण शिवरात्र केली पाहिजे. पण घटना अशी होईल, आपल्याला विमान काही येत नाही आणि एसटी महामंडळाची गाडी आल्याशिवाय काही राहत नाही, बरोबर आहे का नाही. आता मला सांगण्याचा असणारा भाग आहे, महाशिवरात्रीचा असणारा हा सुंदर पर्वकाळ, आणि या सुंदर असणाऱ्या पर्वकाळावर या ठिकाणी असणारी ही अन्नदानाची असणारी सेवा सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी असणारी आयोजित केलेलं आहे. त्यांच्याकरता ज्यांनी आयोजित केली, सगळ्यांना सहकार्य केलं, या ठिकाणी आता सगळे सुंदर असणाऱ्या टाळ्या वाजवा एकदा. या ठिकाणी मातोश्रीनं असणारा पुढाकार घेऊन मंदिराची असणारी भूमिका संपूर्ण गावकरी मंडळींनी सहकार्य केलं म्हणून आज असणारा हा या ठिकाणी संपूर्ण असणारा थाटामाटामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. करोनाच्या कालावधीमध्ये देवानं आपल्याला वाचवून ठेवलं म्हणजे भगवान शंकरांनी. म्हणून या ठिकाणी शिवरात्रीच्या बाबतीमध्ये एक म्हणजे काल्याची असणारी सेवा, आणि इथं सुद्धा कीर्तनकार मंडळीनं दुसरं तिसरं कुठलं तरी चरित्र सांगण्यापेक्षा ज्यांच्या स्वरूपामध्ये सेवा आहे त्यांचंच चिंतन वर्णन करणारं पाहिजे. म्हणून अभंग सुद्धा या ठिकाणी जो मी घेतलेला आहे, अभंग आहे नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज या अभंगामध्ये जे वर्णन करतात, आदरयुक्त करतात भगवान शंकराचं अभंगाचं पहिलं चरण. सदाशिव अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा. देसी भक्ती मुक्ती भावा, देसी भक्ती मुक्ती भावा, देसी भक्ती मुक्ती भावा. खुमाई कुमार खुमाई कुमार खुमाई Bye.
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात, आहो एकदम आदरवाचक बर का. आणि कधीही सांगतो, माणसाला बोलत असताना एकमेकाला मान देत चला बर का. कुठलंही काम करायचं असेल तर विरोधानं होत नाही, राग करून होत नाही. त्याला बोलत असताना आहो म्हणजे बोलत असताना आदरयुक्त. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलत असताना माणसानं मयाळू भाषा असणारी वापरावी. आणि मी तर सांगतो ना, माणसाला जर आकर्षित करायचं असेल तर ते माणूस असणार प्रेम प्रीतीचे बांधले. म्हणजे बोलत असताना एकदम मधुर असणार बोलायचं. आणि मधुरावाणी कोटी किंवा बोलत असताना सुंदर स्वरूपामध्ये बोलायचं. पण इथं बोलत असताना नामदेव महाराज म्हणतात, आहो सदा शिवा देसी भुक्ती. नंबर 1 ला देणारे तुम्ही काय आहेत? नंबर 1 ला असणारी भुक्ती देणारे आहेत. आणि नंबर 2 ला तुम्ही असणारे मुक्ती देण्याकरता आहेत. भुक्ती शब्दाचा अर्थ होतो जे आपले काही इच्छा आहेत, त्या मनामधल्या असणाऱ्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करण्याकरता भगवान शंकर. आणि नंबर 2 ला वर्णन असं केलेलं आहे, देसी भुक्ती मुक्ती भावा. आता भगवान शंकर एवढे भोले आहेत आणि एवढे प्रेमळ आहेत ना, देत असणारा एखाद्या माणसाला मुक्ती सुद्धा देतात. आता याच्याकरता दृष्टांत तर अनेक आहेत, कारण त्याचे कारण सांगतो. भगवान विष्णूच्या बाबतीमध्ये किंवा श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर भागवतामध्ये श्लोक सांगितलेले आहेत 18,000. लक्ष करा बरं का, भागवताचे श्लोक आहेत 18,000 आणि शिव महापुराण या ग्रंथाचे श्लोक आहेत 24,000. म्हणजे भागवतापेक्षा सुद्धा 6,000 श्लोकानं शिव महापुराणाचा असणारा ग्रंथ श्रेष्ठ आहे. आणि या शिव महापुराण या ग्रंथामध्ये आतापर्यंत भगवान भोलेनाथानं अनेक जणाला असणारी मुक्ती दिलेली आहे. पण इथं एक मी दृष्टांत असा मांडणार आहे, तो म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीचा. मुक्ती देत असताना देव तर भक्ती करणाऱ्याला मुक्ती देतोच देतो, चांगलं वागणाऱ्याला मुक्ती देतोच देतो. पण एक अशी महिला सांगितलेली आहे, त्या महिलेच्या बाबतीमध्ये वाईट आचरण, पण वाईट आचरण असून सुद्धा भगवान भोलेनाथ तिच्या घरी जाऊन तिची सत्वाची परीक्षा घेऊन तिला सुद्धा असणारी मुक्ती दिली. म्हणून त्या महिलेच्या बाबतीमध्ये आपण गुणगान करू. भगवान शंकराच्या बाबतीमध्ये एक ग्रंथ सांगितलेला आहे, शिवलीला अमृताचा असणारा ग्रंथ. आणि त्या शिवलीला अमृताच्या ग्रंथामध्ये असणारा भगवान शंकराला सगळ्यात असणारा जर प्रिय अध्याय कोणता असेल तर कितवा अध्याय? 11वा अध्याय बरं का. लक्ष करा, भगवान शंकराला शिवलीला अमृताच्या बाबतीमध्ये 11वा असणारा अध्याय सगळ्यात असणारा प्रिय. आणि 11 असणारे रुद्र सुद्धा सांगितलेले आहेत, हे सुद्धा असणारे प्रिय. याच्या पुढे सांगतो, त्या 11व्या अध्यायाचं सुंदर असं चिंतन केलं आहे मुक्ती देण्याच्या बाबतीमध्ये. एक नगर सांगितलं, त्या नगराचं नाव आहे नंदीग्राम. नंदीग्राम नावाच्या नगरामध्ये असणारी राहणारी एक स्त्री, तिचं नाव बोला, ऐका कुणाला लक्षात. नंदीग्राम असणारं नगर आणि त्या नगरामध्ये राहणारी असणारी एक स्त्री, तिचं नाव महानंदा. पण त्या महानंदेच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, ती म्हणजे काय अशी काय साधारण असणारी स्त्री नाही बरं का. तिच्या बाबतीमध्ये वर्णन थोडंसं काही ठिकाणी वाईट केलेलं आहे. ती एक म्हणे वेश्या होती, पण तिचा शब्द असं वर्णन केलेलं आहे, तिचं गायन जर ऐकायचं म्हटलं तर स्वर्गामधल्या असणाऱ्या रंभा, तिलोत्तमा, उर्वशी सुद्धा फिक्या पडून जायच्या, इतकं तिचं सौंदर्य सुद्धा गायनाच्या बाबतीमध्ये. तिनं पाळलं एक माकड, तिनं पाळला एक कोंबडा, आणि माकड पाळल्याच्या नंतर त्या माकडाच्या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. माकडाला तिनं लावायचा भस्म, पण भस्म लावत असताना सुद्धा लक्ष करा बरं का, आपण जर भगवान शंकराची जर भक्त असाल तर भगवान शंकराचे भक्त असल्याच्या नंतर भस्म लावत असताना किंवा विभूती लावत असताना डाव्या भुवईपासून, लक्ष करा, डाव्या भुवईपासून उजव्या भुवईपर्यंत असणारा तो भस्म किंवा असा त्रिपुंड लावायचा. का लावायचा?
वेळ कमी आहे. एका एका रेषेमध्ये 9 देवता आहेत बरं का, लक्ष करा. एका रेषेमध्ये 9 देवता आहेत. नंबर 1 आकारो गार्हपत्यर अग्निर, म्हणजे एका एका रेषेमध्ये सांगितलेलं आहे आकार गार्हपत्य नावाचा असणारा अग्नी. एवढंच नाही, ऋग्वेद असे असणारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे अग्नीचे भाग सांगितले. 9 देवता एका रेषेमध्ये आहेत. आणि भस्म लावत असताना सुद्धा काही ठिकाणं सांगतो. महापुराणामध्ये वर्णन असं केलेलं आहे, भस्म लावत असताना 32 ठिकाणी लावायचा, नंबर 2 ला 16 ठिकाणी लावायचा, नंबर 3 ला 8 ठिकाणी लावायचा. तेवढ्या ठिकाणी होत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो, फक्त 8 ठिकाणी लावा. नंबर 1 कपाळावर, नंबर 2 हे जे 2 कान आहेत का नाही, या कानाच्या ठिकाणी किती झाले ठिकाणं? 3. नंबर 2 असणारे आपले हे खुबे किती झाले? 5. एक असणारी गुह्य ठिकाणी 6. आणि नंबर 1 छातीच्या ठिकाणी 1 लावा, हा जीव आहे, इथे 1 लावा. आणि नंबर 8च्या वेळेला बेंबीच्या ठिकाणी 1 लावा. 8 ठिकाणी असणारा भस्मा लावायचा. तिनं काय केलं, त्या माकडाच्या ठिकाणी असणारा त्रिपुंड लावायचा. गळ्यामध्ये माळ घालत असताना रुद्राक्षाची माळ घालायची माकडाला. कोंबड्याला सुद्धा तशीच भूमिका, गायन हिनं करायचं आणि माकडाला आणि कोंबड्याला नाचवायचं. माणसं नाचली याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. तिनं जर गायन सुरू केलं तर माकड आणि कोंबडं नाचायचं. आपलं गायन सुरू झाल्याची तर माणसं असलेले उठून जातात. नाचकाम असं सुरुवात केल्याच्या नंतर आनंदामध्ये असताना तिनं सुरुवात केली. घटना अशी घडली, एक दिवस तिचं वर्णन असं केलंय, होती वेश्या, पण एखाद्या माणसाला जर शब्द दिला ना, शब्दामध्ये बदल नाही, अजिबात नाही. होती वेश्या पण शब्दामध्ये बदल नाही. घटना अशी घडली, तपश्चर्या वाढली आणि तपश्चर्या वाढल्याच्या नंतर तपश्चर्याची भूमिका परीक्षा घेण्याकरता एक दिवस कैलासपती भोलेनाथ साधारण माणसाचं रूप घेतलं आणि तिच्या नगरीला आले, नंदीग्राम नगरीला. हातामध्ये असणारं सोन्याचं कडं घातलं, अंगावर अलंकार घातले आणि एक शिवलिंग मोठं असणारं धारण केलं. आले नगरीला. नगरीला आल्याच्या नंतर महानंदीनं पाहिलं, ती वेश्याच. घरामध्ये असणारं भगवान शंकराची असणारी आराधना केली, त्यांना असणारं घरामध्ये स्थान दिलं, बसण्याकरता आसन टाकलं. पण तिला माहिती नाही हे भगवान शंकर आहेत. सारखं असणारं चहा पाणी झाल्याच्या नंतर महानंदा सारखी असणारी हातामधल्या कड्याकडे पाहू लागली. भगवान शंकरानं बोलण्याकरता सुरुवात केली, महानंदा, सारखं तुझं लक्ष माझ्या हातातल्या कड्याकडे जातं, हे तुला हवा आहे का? आता ती वेश्याच होती. तिनं सांगितलं, मला देवा, हे मला कडं माझ्या मनाला असणारं असं भाळलेलं आहे, माझी विनंती आहे, एवढं कडं तुम्ही मला द्यावं. भगवान शंकराची लीला आहे का? भगवान शंकराने सांगितलं, हे जर कडं मी तुम्हाला दिलं तर याच्या बदल्यामध्ये मला काय मिळेल? त्या वेश्येनं सांगितलं, आमचा धर्मच आहे, आम्ही काय तुम्हाला देणार? ऐका, जर तुम्ही हे मला कडं दिलं तर 3 दिवस आणि 3 रात्र मी तुमची अर्धांगिनी म्हणजे पत्नी म्हणून राहील, तुमची सेवा करील. भगवान भोलेनाथ सांगितलं, याला साक्षीदार कोण? सांगितलं, साक्षीदार तुम्ही सांगा. ते साक्षीदार सांगितलं, एक काम कर, माझ्या छातीच्या ठिकाणी हात लावायचा आणि सांगायचं, याला साक्षीदार नंबर 1 ला चंद्र आणि याला साक्षीदार नंबर 2 ला असणारा सूर्य. 3 वेळेला बोलायचं, साक्षीदार हे 2 जण. त्या महानंदीनं भगवान शंकराच्या छातीला हात लावला आणि सांगितलं, हे जर तुम्ही मला कडं दिलं, याच्या बदल्यामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र तुमची पत्नी म्हणून मी सेवा करेल. नंबर 1 याला साक्षी चंद्र आणि सूर्य, असं 3 वेळेला बोलले. घटना अशी घडली, हातातलं कडं काढलं, महानंदेच्या हातामध्ये दिलं. नंबर 2 ला भगवान शंकरने बोलण्याकरता सुरुवात केली, ऐक महानंदा, माझ्या हातामध्ये एक शिवलिंग आहे, हे शिवलिंग त्या कड्यापेक्षा 10 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माझा प्राण जर काय असेल तर कडं नाही बरं का, माझा प्राण जर काय असेल तर हे शिवलिंग आहे. जर शिवलिंग फुटलं किंवा भंग झालं किंवा चोरी गेलं किंवा याची नासधूस झाली किंवा जर दहन झालं तर मी जिवंत राहणार नाही, मी माझा प्राण सोडून देणार. लक्ष कर, आणखी वेळ गेली नाही. सांगितलं, काळजी करू नका, अहो इथं एवढे सैनिक आहेत, तुमच्या शिवलिंगाची काळजी घेण्याकरता आम्ही या ठिकाणी पहारा देऊ, काही हरकत नाही. शिवलिंग हातामध्ये दिलं. महानंदेनं जिथं कोंबडा आणि माकड बांधलं होतं तिथंच हे शिवलिंग नेऊन ठेवलं. सगळ्या लोकांना आदेश देऊन टाकला, या शिवलिंगाची पूजा करा आणि याचे असणारं संरक्षण करा. रात्र झाली, रात्रीचे 12-1 वाजले. भगवान शंकरांनी लीला करण्याकरता सुरुवात केली. महानंदा झोपलेली आहे, भगवान शंकर झोपलेले आहे. भगवान शंकरांनी आज्ञा दिली अग्नीला,
जा जिथं शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचा जो भाग आहे त्याला अग्नी लावा. अग्नी लावला, अग्नी प्रज्वलित झाला आणि अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर सगळं असताना ते काही भाग आहे सांगितलेला मंदिराचा सगळं दहन होण्याकरता सुरुवात झाली. लोकांनी आरडाओरड करण्याकरता सुरुवात केली, पाणी टाकून विझवण्याची भूमिका केली, पण विझना का? देवाची लीला आहे. परीक्षाच बघायची होती, ते विझना ठिकाण. आक्रोश करण्याकरता सुरुवात झाली. झोपलेली महानंदा उठली, धावण्याकरता सुरुवात केली. धावत धावत त्या मंदिरामध्ये गेली. अगोदर माकडाला सोडलं, माकडाला सोडल्याच्या नंतर माकडानं धावण्याकरता सुरुवात केली आणि कोंबड्याला सोडलं. माकडही पळून गेलं आणि कोंबडंही पळून गेलं. पण घटना अशी घडली, अग्नीचे ज्वाला भडकलेल्या होता तेवढं शिवलिंग त्याच्यामध्ये दहन झालं. लोक बोलू लागले, आमचं हे जळालं, आमचं ते जळालं, आमचं ते जळालं. महानंदा रडू लागली. भगवान शंकरांनी सहज सांगितलं, महानंदा एवढे लोक म्हणतात एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं. मी जी तुला शिवलिंग दिलं होतं ते नेमकं कुठं आहे? ते दहन झालंय का जशाला तसं आहे? तिच्या लक्षामध्ये आलं, शिवलिंग तर इथं ठेवलं होतं. तिनं हात जोडले आणि सांगितलं, देवा तुम्ही जे दिलेलं शिवलिंग होतं का नाही ते जळून गेलं बरं का. मग आता महानंदा मी पण जिवंत राहणार नाही. मी तुला अगोदरच सांगितलं होतं. तुझे जेवढे सैनिक आहेत त्यांना सांग आता चिता तयार करा म्हणावं. गावातल्या लोकांना आदेश दिला, चिता तयार करण्याकरता सुरुवात केली. लाकडं आणले, अग्नी दिला आणि भगवान शंकरानं जळत्या चिडीमध्ये असताना उडी टाकली आणि दहन होण्याकरता सुरुवात झाली. भगवान शंकराची लीला. आता ऐका महानंदेची तपश्चर्या. 3 दिवस आणि 3 रात्री करता पत्नी म्हणून स्वीकार केला होता. आता पती सांगायचे म्हटलं तर भगवान शंकर आणि पत्नी सांगायची म्हटलं तर वेश्या महानंदा. तिनं सांगितलं, जरी वेश्या असेल तर मी स्वीकार केलेला आहे त्यांचा पती म्हणून 3 दिवसाकरता. आता एकच दिवस झालेला, आणखी 2 दिवस शिल्लक आहेत. माझे पती जर कोण असतील तर हेच पती आहे आणि पती मरण पावल्याच्या नंतर मला जिवंत राहून थांबत नाही, मी सुद्धा सती जाणार. देवाला परीक्षा घ्यायची होती. अग्नी प्रज्वलित झालेला 1 आणि 2 नाही, जेवढं आजपर्यंत अनितीनं धन कमवलेलं होतं सगळं धन ब्राह्मणाला दान करून टाकलं, काही शिल्लक ठेवलं नाही माग. त्या अग्नीला 1 आणि 2 नाही 5 प्रदक्षिणा घातल्या आणि भगवान भोलेनाथाचं स्मरण केलं आणि चित्तेमध्ये उडी टाकण्याकरता सुरुवात केली. उडी टाकल्याबरोबर तर तिचा हात धरला भगवान शंकरांनी. सांगितलं, महानंदा दुसरं तिसरं कोणी नव्हतं, मीच होतो बरं का. एवढी वेश्या, पण त्या वेश्येला सुद्धा मुक्ती जर कोण दिली असेल तर माझ्या भगवान शंकरांनी 2च वेश्या सांगितले आहेत. नंबर 1, पंढरीश परमात्म्याला सगळ्यात जास्त जर आवडणारी वेश्या कोणती असेल, लक्ष करा, पंढरपूरच्या भगवंताला जर सगळ्यात जास्त आवडणारी वेश्या कोणती असेल भक्ताच्या बाबतीमध्ये, नंबर 1 ला कानोपात्रा. विठ्ठलाच्या अगोदर, पंढरीश परमात्म्याच्या अगोदर कानोपात्रेचं दर्शन. आणि भगवान शंकराला वेश्येच्या बाबतीमध्ये आवडणारी जर कोण असेल तर इथं सांगायची म्हटलं तर महानंदा. त्या वेश्येला सुद्धा मुक्ती देण्याचं काम जर कोण केलं असेल तर माझ्या भगवान भोलेनाथानं. म्हणून इथं बोलत असताना म्हणतात या ठिकाणी, देसी भोक्ती मुक्ती भावा, देसी भोक्ती मुक्ती भावा, देसी भोक्ती, मुक्ती भावा, देसी भोक्ती. आहो सदा शिवा, 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 आहो सदा शिवा. देसी भुक्ती, देसी भुक्ती मुक्ती भावा, करावी ती तुझी सेवा, करावी ती तुझी सेवा. करावी ती तुझी सेवा, करावी ती तुझी सेवा. करावी ती तुझी सेवा आणि आईसे धरावे या जीवा. इथं सेवेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं ना, सेवे सेवक जाण, जाणे तो मारुती, स्वामी सीतापती संतोषाला. इथं सेवेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर हनुमंतराय, सेवेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर माझे सावता बाबा. भेट देण्याकरता तिकडं जाण्याची गरज पडली नाही, भेट देण्याकरता
शेतामध्ये येऊन भेट दिली. एक तो दृष्टांत. नंबर 2ला जर सांगायचं म्हटलं तर आज या ठिकाणी ज्या माऊलींनी सुंदर असणारं मंदिराची भूमिका, तिथं सावता बाबांना दर्शन दिलं. आणि इथं सुद्धा माऊलीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, द्रौपदाताई यांना सुद्धा असणारं साक्षात स्वरूपामध्ये भगवंतांना असणारं दर्शन दिलं. महाराज, साप येतो आणि दर्शन देतो म्हणजे एवढं सोपं समजू नका बरं का, एवढं सोपं समजू नका. हां, व दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा मी माझं सांगतो. एक दिवस मला कीर्तन नव्हतं, मी आळंदीत होतो. आळंदीत असताना आमची पत्नी स्वयंपाक करू लागली, भिंतीवरून साप खाली पडला आणि डायरेक्ट किचन वाट्यावरच पडला. मी थोडंसं बाहेर बसलो होतो. आमची पत्नी स्वयंपाक करायचं बंद झालं, मधूनच पळत बाहेर आली, साप साप. तिला असं वाटलं मालक उठतील आता, एखादी काठी वगैरे घेतील आणि मारण्याकरता मध्ये जातील. तिनं साप म्हणल्यास मी घरात नाही गेलो, मी घराच्या बाहेर पळू लागलो. म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. अहो, एवढं सोपं नाही. ही भगवंताची लीला आहे, भगवंताची लीला आहे. आज या मातोश्रीच्या बाबतीमध्ये सापानं दर्शन दिलं म्हणजे दर्शन देणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. आज साक्षात स्वरूपामध्ये देवाला इथं यायचं होतं. आणि नावाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो, द्रौपदीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, द्रौपदी सगळ्यात जास्त जर कुणाला आवडत असेल तर माझ्या श्रीकृष्ण भगवंताला. तसं श्रीकृष्ण भगवंताची खरी बहीण जर सांगायची म्हटलं तर सुभद्रा. पण सुभद्रापेक्षा जर कृष्णाचं प्रेम कुणावर असेल तर तिथं सांगायचं म्हटलं तर द्रौपदीवर. आणि इथं सुद्धा सांगतो, कृष्ण आणि इथं भगवान शंकर अलग नाहीत बरं का, दोघंही एकच आहेत. म्हणून इथं आज साक्षात स्वरूपामध्ये असणार या मातोश्रीच्या बाबतीमध्ये असणार दर्शन दिलं. करावी ते तुझी सेवा आणि आयसे धरावे या जीवा. इथं सेवेच्या बाबतीमध्ये या मातोश्रीनं असणारी सेवे जे केलेली आहे का नाही, इथं कैलासवासी वैकुंठवासी बालू महाराज नवपुते पाठीमागाचा असणारा 1 वर्षाचा असणारा कालावधी होऊन गेला. मरणाची भूमिका म्हणजे श्रावण महिन्यामध्ये असणारा चतुर्थ असणारा सोमवार. आणि मला असं त्यांनी सांगितलं की बेलाच्या वृक्षाच्या खाली असणारा मृत्यूचा भाग. काही गोष्टी आहे का बरं का.